कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बसा हा माणूस आमचं अस्तित्वच मानत नाही, आम्हाला मानत नाही, आमच्याकडे बघत बी नाही। एवढी वर्ष संसार केला आम्ही, काय हाती आलं आमच्या? काय नाही। त्यांच्या डोळ्यातला तिरस्कार सहन होत नाही आम्हाला, त्यांना आमच्याबद्दल काय बी वाटत नाही। एकतर्फी प्रेम केलं आम्ही त्यांच्यावर, एकतर्फी संसार केला, पण यांची साथ कधी बी मिळाली नाही। पण आजही हा माणूस गोचिडाकडे बघावं तसं बघतो आमच्याकडं, नाही सहन होत। माणूस आहे मी, बाई आहे, आम्हाच बी वाटतं ना कधीतरी यांनी पाठीवरून प्रेमाने हात फिरवावा, म्हणावं वा भुवनेश्वरी, खूप केलंस ग आमच्यासाठी। पण हे मी दिसले की चवताळत्यात, अंगावर धावून येत्यात। आम्ही त्यांना त्यांच्या पुस्तकातला नको असलेला धडा आहोत, जे ते कधी वाचणार नाहीत। एका बाजूला ते आहेत आणि एका बाजूला तुम्ही आहेसा। न बघितलेल्या बाईचा एवढा विचार करताय, कुठून आलं हे शहाणपण? कुठून आलं समजून घेण्याची वृत्ती? तुमच्याकडनं आयचंय, तुमच्याकडून आम्हाला कळलं की बाईला बी मन असतंय, तिच्या बी मनाचा विचार करायचा असतोय पुरुषानं। तुमचं वडील आमच्याशी जसं वागले तसं तुम्ही तुमच्या बायकोशी वागू नका। हो आईसाहेब, ते जसं तुमच्याशी वागले ते मला कवाच आवडलं नाही। म्हणताना त्या माणसासंग मी एक शब्द बोलत नाही, तेव्हा ढुंकून बी बघितलं नाही आणि बघणार बी नाही मी त्याच्याकडे। तुम्ही काळजी करू नका, माझ्या बायकोला मी बरोबरीनंच वागवणार आणि रिस्पेक्टनंच वागवणार। बघा तुम्ही, तुमची शिकवण आहे। रडू नका, रडू नका, तुम्ही शांत व्हा, आम्ही आहे ना। बस, जे आमच्या वाट्याला आलं ते आमच्या सोन्याच्या वाट्याला न जाऊ दे, जाऊ दे, सोडा तो विषय आईसाहेब। मी आहे ना तुमच्या संग, आहे ना? रडू नका, रडू नका, सोड। येतो मी। बाय। आता हे असंच बोलणार आहेस का? तुटक आणि जेवढ्याच तेवढं? असं काही नाही, मग बोलत का नाहीयेस? बोललं की भांडण होतं। भांडण नाही होणार, भांडण नाही होणार तर काय होणार अक्षरा? तू समजूनच घेत नाहीयेस मला। मी इथे आपल्यासाठी एवढी मरमर करतोय, तुझ्या बाबांची बोलतोय, माझ्या बाबांची बोलतोय, पण तुला काहीच पडलं नाहीये त्याचं। हे बघ अक्षरा, मला खरं खरं सांग, तुला माझ्याबद्दल काही फिलिंग्स आहेत की हे सगळं एकतर्फीच चाललंय माझं? कमल प्लीज, तुम्ही चिडू नका। नाहीतर काय करू? तुला कळतच नाहीये मी काय म्हणतोय ते। त्यांनी पोलीस बोलावले होते, तुला गांभीर्य कळतंय का या प्रकरणाचं? कशाला उगाच त्या भुवनेश्वरी मॅडमची पंगे घेतेस? अगं कसं बसं मी माझ्या बाबांना समजावलंय, ते तयारही झालेत। या सगळ्याच्या तुझं अरेस्ट प्रकरण आलं असतं तर किती गोष्टी बिघडल्या असत्या ग। पण नाही ना झाली मला अरेस्ट। तो त्यांचा मुलगा मध्ये आला म्हणून, नाहीतर गेलीच असती साथ। आणि मी नाही तुला जेलमध्ये भेटायला वगैरे येणार, लक्षात ठेव, आधीच सांगून ठेवतो। अक्षरा, आपण लहान माणसं आहोत, आपल्यात नाहीये ताकद त्यांच्याशी टक्कर घेण्याची, कळतंय का तुला? हो, मी निघू का प्लीज? आणि राजीनाम्याचं काय? अक्षरा, तुझी आई, तुझे वडील, इरा, सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की तू ही नोकरी सोडावीस। माझ्यासाठी नाही तर किमान त्यांच्यासाठी तरी नोकरी सोड। ही शाळा तुझ्यासाठी सेफ नाहीये अक्षरा, प्लीज, कळतंय का तुला? मी लिहिते राजीनामा।
तुझ्या चांगल्यासाठीच सांगतोय. कळतंय का तुला? सोड आता ही नोकरी. त्या भुवनेश्वरी मॅडम तुझ्या विरुद्ध काही ना काही कारस्थानं करतच राहणार. तू काहीही चांगलं करायला गेलीस ना तरी त्याचं भलतंच घडणार. कशाला उगाच नागिणीच्या शेपटावर पाय देतेस ग? मी सगळं मितालीसाठी करत होते. अगं तुझा कन्सर्न कळतोय मला. मीही प्रोफेसर आहे. तिच्यासाठी जेवढं करायचं तेवढं केलंस तू. पुढे तिचं नशीब. आपण काही देव नाही अक्षरा. म्हणजे तिचं नशीब असं म्हणून सोडून द्यायचं? आपण काहीच नाही करायचं? ठीक आहे, मला एक गोष्ट सांग की फुलपगारे सरांनी तरी स्टँड घ्यायला हवा होता ना? त्यांनी घेतला नाही. शाळेतल्या इतर शिक्षकांनी तरी स्टँड घ्यायला हवा होता ना? त्यांनी घेतला नाही. का? कारण त्यांना भुवनेश्वरी मॅडमच्या गुड बुक्स मध्ये राहायचंय कायम. आणि तूच एक मात्र अशी आहेस की ज्यांना सतत त्यांच्याशी पंगे घ्यायचे. प्लीज आता सोड ते. पाणी डोक्यावरून गेलंय आता. तू आजच राजीनामा लिही. मी बाबांशी बोललोय, ते तुझ्या आईवडिलांना भेटायला येणार आहेत पुन्हा. आता झालं गेलं ते सोडून दे. आपण पुढचा विचार करू. कळतंय ना? बाबा हॅलो बाबा. हो मी येतोच आहे. लगेच निघतो. हो 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 मी निघतो. बाय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.